सगळं काही माहीत असूनही मित्रांनो, जर तुम्हाला चुकीला चूक म्हणायची हिंमत होत नसेल तर हे नक्की लक्षात ठेवा, तुम्ही कधीच तुमच्या हक्कासाठी उभे राहू शकणार नाही. जेव्हा समोरचा माणूस चुकीचा आहे हे स्पष्ट दिसतं तेव्हा आवाज उठवणं गरजेचे असते. नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिष आचार्य सचिन कुंकरेती आणि आपल्या सर्वांचे आपल्या नीलकंठ ज्योतिष या चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा विषय तुम्ही थंबनेलवरून ओळखलाच असेल. तुमच्या अनेक कमेंट्स आणि प्रश्नांना एकत्र करून त्याची उत्तर देण्यासाठी मी आज इथे आलो आहे. विशेषतः सिंह राशीबद्दल तुमच्या आयुष्यातील काही खोल आणि खरं वास्तव मी इथे मांडणार आहे. त्याचबरोबर अनेकांनी विचारलेले प्रश्न असा होता की 2030 पर्यंत शनी, राहू, केतू, बृहस्पती यासारख्या मोठ्या ग्रहांचे बदल कसे असतील, सध्या सुरू असलेली शनीची 2.5 वर्षांची ढेया आणि इतर ग्रहांची दीर्घकालीन स्थिती या सगळ्यांचा सिंह राशीवर काय परिणाम होणार, हे ग्रह तुमच्यासाठी किती अनुकूल ठरणार यावरही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच कोणत्या राशीचे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर ते तुमच्यासाठी खंबीर आधार ठरतात, कोणावरून विश्वास ठेवावा, कोणाशी नातं टिकवावं याबद्दलही मी तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन देणार आहे. आणि हो, सिंह राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा नक्की येतो जिथे सगळं काही अचानक वळण घेतं, एक मोठा यू-टर्न येतो. तो नेमका कोणता काळ असतो, कोणत्या वर्षात तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडतात हेही मी सांगणार आहे. आणि अर्थातच सिंह राशी म्हणजे तुमच्याबद्दलचं खरं सत्य, असं सत्य जे कदाचित तुम्हाला आतून माहिती आहे किंवा जे मी आज शब्दात मांडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया सिंह राशीच्या या प्रवासाला. आता येथून पुढे तुम्हाला पूर्ण लक्ष द्यावे लागेल, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला सविस्तर समजणार आहे. सिंह राशी ही एक अग्नितत्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे आपल्या सौरमालेचे केंद्रबिंदू, ज्याभोवती सगळे ग्रह परिक्रमा करतात. म्हणूनच सूर्याला नवग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतो, म्हणजेच एका वर्षात तो सर्व 12 राशींमधून प्रवास करतो. पण एक गोष्ट खास आहे, सूर्य फक्त सिंह राशीचे स्वामी आहे. त्यामुळे तुम्ही इथूनच समजू शकता की सिंह राशी किती प्रभावशाली आहे. अग्नितत्व आणि सूर्याचा प्रभाव यामुळे सिंह राशीचे लोक स्वभावाने जोशिले, उत्साही आणि थोडे उतावळे असतात. कधीकधी संयम कमी असतो, पण दुसऱ्या बाजूला ते मनाने खूप भाविक आणि दिलदारही असतात, कारण शेवटी त्यांचा स्वामी राजा आहे आणि राजासारखं मोठं मन त्यांच्यात असणं स्वाभाविकच आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील. पण एक गोष्ट खास आहे, हे सगळं ते उघडपणे दाखवत नाहीत. काही राशी अशा असतात जसे कर्क, वृश्चिक, मीन, त्यांच्या स्वभावातच भावना स्पष्ट दिसतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आपोआप जाणवतं की हो, हे व्यक्ती खूप इमोशनल आहेत. पण सिंह राशीबाबत तसं नसतं. सिंह राशीचे लोक आतून खूपच भावुक असतात. कधीकधी इतरांपेक्षाही जास्त त्यांचं मन खूप दयाळू असतं, पण ते बाहेरून सहज दिसत नाही, कारण त्यांनी पर्सनॅलिटीची अशी दिसते मजबूत, ठाम आणि थोडी कठोर वाटणारी. त्यांच्या राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे त्यांच्यात राग, आत्मविश्वास आणि थोडं आक्रमण दिसतं. हे लोक कुणासमोर सहज झुकणारे नसतात. कुणाचं अंधेपणे ऐकत बसणे, समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत राहणं हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. म्हणूनच अनेकांना असा प्रश्न पडतो, माझा जन्म सिंह राशीतच का झाला? याचं उत्तर खूप सोपं आहे. तुमची पर्सनॅलिटी अशी घडण्यासाठीच तुमचा जन्म सिंह राशीत झाला आहे. तुम्ही कोणाचं ऐकत नाही असं नाही. विशेषतः आई वडिलांचा तुम्हाला खूप मान असतो, प्रेम असतं, पण जर त्यांच्याही काही चुकत असेल तर ते तुम्ही डोळे झाक करून मान्य करत नाही. चुकीचं कोणाचंही असो ते सहन करणं तुम्हाला जमत नाही. हीच तुमची ताकद आहे. तुमचं मन खूप मोठं असतं. दुसऱ्यांचं दुःख तुम्हाला स्वतःच वाटतं. तुम्ही मनाने पारदर्शक, सरळ आणि स्पष्ट बोलणारे असतात. बोलण्याआधी फार विचार करत नाही. जे वाटतं ते सरळ सांगता आणि ह्याच्या सवयीमुळे कधीकधी तुमचे शत्रूही पटकन तयार होतात, कारण जगाला काय आवडतं? गोड बोलणं, खुशामत करणं, सतत स्तुती करणं,
पण हे सगळं तुम्हाला जमत नाही. तुम्ही खरे आहात आणि जे दिसतं तेच बोलतात. तुम्हाला फिरणं, नवीन गोष्टी अनुभवणं आवडते. प्रत्येक गोष्टीत टॅलेंट असावा, सगळे वेळेवर मिळावं अशी तुमची अपेक्षा असते. कारण संयम थोडा कमी असतो, थांबणं जमत नाही. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, कोणत्या राशीचे लोक तुमच्यासाठी खास ठरतात? कोणाला भेटल्यावर तुम्हाला आतून एक वेगळीच भावना येते, जणू काही मनात गिटार वाजायला लागली आहे. सर्वात आधी मेष राशी. तुम्ही दोघेही अग्नितत्वाचे असल्यामुळे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा, अटॅचमेंट आणि समज असते. कधी कधी रागामुळे वाद होऊ शकतात, पण नातं खूप मजबूत असतं. याविषयी कर्क, वृश्चिक, धनु आणि मीन या राशीचे लोक तुमच्यासाठी खूप सपोर्टिव्ह ठरतात. त्यांच्यासोबत मैत्री असो किंवा नातं, ते आयुष्यभर टिकणारं आणि साथ देणारं असतं. जर हे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना जपून ठेवा, कारण हेच लोक तुमचं खरं बळ असतात. आता पुढे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट. सिंह राशीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा अचानक मोठा बदल घडतो, जणू आयुष्याला युटर्न मिळतो. हा काळ साधारणपणे मंगळ ग्रहाशी संबंधित असतो, जो तुमच्या भाग्यांचा स्वामी मानला जातो. मंगळाचा प्रभाव साधारण 28 वर्षांच्या आसपास सुरू होतो आणि 28 ते 32 या 34 या वयोगटातील सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल, टर्निंग पॉईंट्स आणि नशिबाची दिशा बदलताना दिसते. पुढे ह्याच काळात काय काय बदल होतात आणि 2030 पर्यंत तुमच्यासाठी काय खास आहे ते सांगितलं तर अजूनच स्पष्ट होईल. 28 ते 32 वयांच्या दरम्यान काळ हा काही साधा नसतो. हा आयुष्याला कलटणी देणारा टप्पा असतो. म्हणून आता स्वतःला एक प्रश्न विचारा, या वयात तुमच्या आयुष्यात नेमकं काय बदललं? छोटासा नाही तर मोठा बदल, काहीतरी असं जे तुमचं आयुष्यच वेगळ्या दिशेला घेऊन गेलं. तुमच्या स्वभावात, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या गरजा आणि स्वप्नांमध्ये काहीतरी हळूहळू पूर्ण होत गेलं का? हा काळ असा असतो जिथे माणूस स्वतःला नव्याने ओळखायला लागतो. चला आता पुढे बघूया 2030 पर्यंत तुमच्यासाठी काय चित्र दिसतं. सध्या ग्रहांची स्थिती पाहिली तर राहू तुमच्या सप्तम भावात लग्न नातेसंबंध आहे आणि तो डिसेंबर 2026 पर्यंत तिथेच राहणार आहे. या काळात वैवाहिक आयुष्यात कधी ठीक तर कधी वाद निर्माण होऊ शकतात. कधी असं वाटू शकतं की समाधान नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद वाढतात, राग जास्त येतो, कधी तुम्हाला कधी समोरच्याला. हे सगळ्या राहूंच्या प्रभावामुळे होते. त्याचबरोबर शनीही तुमच्यावर प्रभाव टाकत आहे आणि जणू 2027 पर्यंत त्यांचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या किंवा तुमच्या जोडीदारांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे, जसे की पाठदुखी, सांधेदुखी, पोटाचा त्रास किंवा दातांशी संबंधित समस्या. घसा दुखणे, सर्दी, खोकला वारंवार होणे हेही दिसू शकतं. पण काळ बदलतो आणि डिसेंबर 2026 नंतर परिस्थिती हळूहळू सुधारायला लागेल. राहू 6व्या भावात जातो आणि तेव्हा तुम्हाला स्पर्धात यश, शत्रूवर विजय, कर्जातून सुटका अशा सकारात्मक गोष्टी अनुभवायला मिळतात. 2027 ते 2028च्या मध्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. विशेषतः जर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत किंवा प्रयत्नात सहभागी होत असाल तर. मात्र 2028च्या मध्यापासून 2029 पर्यंत थोडं सावध राहणे गरजेचे आहे. या काळात प्रेमसंबंधात गैरसमज, अभ्यासात अडथळे, मन भटकणे अशा गोष्टी होऊ शकतात. पोटाच्या आरोग्याचीही काळजी घ्या. आता एक महत्त्वाचा टप्पा, जणू जून 2027 या वेळेनंतर तुमच्यावर चाललेली शनीची ठेया संपते आणि इथूनच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागतात. घरातील तणाव कमी होतो, करिअरमध्ये प्रगती दिसते, जोडीदाराच्या आयुष्यातही चांगला बदल होतात. तसेच 2027 गुरु ब्रह्मस्पती तुमच्या लग्नभावात येतो, ज्यामुळे भाग्य उजळतं, लग्नाचे योग्य निर्माण होतात, सती संबंधित आनंद मिळू शकतो आणि आयुष्यात स्थैर्य येते. 2026 हे वर्षही खास आहे. विशेषतः जूननंतर परदेशाशी संबंधित संधी, नवीन कनेक्शन आणि काही मोठे पॉझिटिव्ह बदल या काळात दिसू शकतात. आता उपायाबद्दल बोलायचे झाले तर काही सोपे पण प्रभावी उपाय. दररोज उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा. शनीचे बीज मंत्र जपा. ओम प्रा प्री प्रोम सा शनिश्चार्यै नमः 108 वेळा. त्यासोबत हनुमान चालिसा वाचा आणि सूर्याचा मंत्र ओम हा ही ह स सूर्याय नमः 108 वेळा म्हणा. हे सगळं नियमित केल्यास ग्रहाचे नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि आयुष्यात स्थैर्य, शांतता आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. कसं वाटलं हे सगळं? आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.